मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली द्वारा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भगवान दाठिया यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या सूचनेवरून सचिव महाराष्ट्र राज्य सुनंदा जयवंत मांडगे, महाराष्ट्र राज्य सचिव सरला इंगळे यांच्या नेतृत्वाखालील यवतमाळ जिल्ह्यातील तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले। यवतमाळ द्वारा महामार्गावर असलेल्या राजनंदिनी हॉटेल येथे सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक अमरावती दर्शनचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विजय कुमार बुंदेला हे मंचावर विराजमान होते। विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी IAS स्वप्नील वानखडे, यवतमाळचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगरुळकर, भाई अमन वेलफेअर असोसिएशनचे भाई अमन, अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा अलका कोथळे हे मंचावर विराजमान होते। अध्यक्षांच्या शुभ हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी मानव अधिकार संरक्षण बद्दल माहिती महाराष्ट्र राज्य उपसचिव सरला इंगळे यांनी दिली। या कार्यक्रमाच्या यशस्वीकरता प्रवीण ठाकरे, राजेंद्र चिरडे, मुकेश चुडे, संगपाल बारसे, निखिल टाके, संतोष दुधे, अर्चना वानखडे, माया चतुरकार, प्रणिता गलटेवार, सविता वाघमारे, करुणा धनेवार, सुनील बिटकर, गजानन आसवाल यांनी अथक परिश्रम घेतले। नेर येथून विना खोडवे, दिलीप राखडे, नवनाथ दरोई कार्यक्रमाला उपस्थित होते। या प्रसंगी अस्तित्व फाउंडेशन यवतमाळच्या वतीने सरला इंगळे शाळेत श्रीफळ व पगडी बांधून सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव राठोड, प्रास्ताविक सविता व्यवहारे तर पाहुण्यांचे आभार दुर्गा मिश्रा यांनी मानले। पाहुण्यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली।